Welcome, guys. We will start in just 1 or 2 minutes so that other participants can join in. Hi, guys. Welcome. We welcome you all to this our first 7-day workshop on the 5 Secret Habits Launchpad. So we are very happy to see you all in the new year. So first of all, I wish you a very happy, adventurous and joyful New Year 2022. So please, if you are here listening to me, then wish the new year to all your participants, all our friends in this room. So everybody please type in the chat HNY 2022. Happy New Year 2022, HNY 2022. If you are listening to us, please type in the chat so that every one of us can wish all the participants in the room. Wow, thank you. Thank you, Kuldeep, Mugdha, Aniket, Shreya. Wow, wonderful. It's a very warm room today. Hope you are planned for this New Year 2022. So, before going into the presentation, let me help you know who these two personalities in front of you. तुमच्या समोर आपण पहा, हिंदी, मराठी, इंग्लिश, तेलुगू कोणाला येत असेल तर सर्व भाषांचा वापर करणार आहे. बिकॉज लँग्वेज इज नॉट शुड नॉट बी द बॅरियर इन आवर कम्युनिकेशन. ओके, तर जी पण भाषा आपल्याला सुटेबल असेल त्या सर्व भाषेचा आपण वापर करणार आहोत. मोस्ट प्रोबॅबली ती तुम्हाला पण सुटेबल असेलच. तर माझ्यासोबत आहेत देवांश सर, ही इज कम्प्युटर सायन्स इंजिनियर, and myself Shivanand Uplanchwar. I am electronics and telecommunication engineer. Our journey started on the same day, even if we have a 1 year of gap.
He is my 1 year junior, but our journey of personal development started together, started at the same point, same time. तर देवान सर आणि मी, आम्ही दोघांनी मिळून 2016ला अजून आमचे 2 पार्टनर्स मिळून आम्ही आमचं स्वतःचं बिझनेस स्टार्ट केला. आणि विशेष करून जेव्हा तो बिझनेस चालू असताना काही गोष्टी आमच्या ध्यानात आल्या, त्या म्हणजे नक्कीच आम्ही, कारण इतक्या दिवसापासून इव्हॉल्व क्लब मध्ये 2010-11 पासून आहोत, तर बऱ्याचशा पर्सनल डेव्हलपमेंटच्या गोष्टी ज्या आमच्या ध्यानात आल्या, त्यानुसार आम्ही हे ठरवलं की अकॅडमिक एज्युकेशन इट्स अ पार्ट ऑफ लाईफ, बट पर्सनल डेव्हलपमेंट इज मोस्ट ऑफ द टाइम इग्नोर्ड. त्यामुळं इव्हॉल्व क्लबच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्यांना आम्ही आज इतकं सिरियसली घेतलंय. वी डेडिकेटेड आवर सो मच ऑफ टाइम जस्ट टू हेल्प youths of our country. तर या शब्दानंतर मी इच्छा करतो की मी तुम्हाला एका प्रेझेंटेशन मधून घेऊन जाईल. पहा, आपला हा जो 7 दिवसाचा वर्कशॉप आहे तो काही थेरॉटिकल इन्फॉर्मेशन सेशन नसणार आहे. तर यामध्ये आम्ही बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज प्लॅन केलेल्या आहेत. प्रत्येक एका दिवसाला तुम्हाला त्या ऍक्टिव्हिटीज समजायला मिळतील, पण त्यासाठी तुम्हाला 7 दिवस प्रामाणिकपणाने कंटिन्युअस राहावं लागेल. या ठिकाणी सध्याला 20 जण आहेत आणि कॉंग्रॅच्युलेशन, कारण आउट ऑफ 200 स्टुडंट्स यू आर द 20. ओके, others are, they are also interested, but I don't know why they couldn't join today, but they will join in our tomorrow's session. But I congratulate you all because you have taken the right decision of your life at the right time. कारण ही सगळ्यात महत्वाची वेळ आहे सध्याला पर्सनल डेव्हलपमेंट कडे ध्यान द्या. ठीक आहे, आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची चर्चा नंतर करू. सगळ्यात आधी आहे पर्सनल डेव्हलपमेंट, ज्याच्यामध्ये आपण ह्या हॅबिट्स वरती वर्कआउट करणार आहोत ह्या पूर्ण 7 दिवसामध्ये. सो प्लीज, हा जो सेशन आहे तो स्टेप बाय स्टेप वर्कआउट केला जाणार आहे. त्यामध्ये सर टाइम काय असणार आहे, ओके, आता चॅट वगैरे ह्याच्यातनं बाहेर निघा आणि जस्ट हॅव अ पेशंट लिसनिंग. ओके, कारण मी सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहे. सेशन कसा स्टेप बाय स्टेप जाईल आणि आम्हाला कसल्याच प्रकारची घाई नाहीये. ठीक आहे, तर आपण सावकाश सगळ्या गोष्टी करणार आहोत. आमची फक्त एवढी इच्छा आहे की तुमच्या जीवनामध्ये एक पॉझिटिव्ह परिवर्तन यावं. सर, मला इंग्लिश स्पीकिंगला प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, ओके. सो थँक्यू व्हेरी मच. तुम्ही या ठिकाणी आहात आणि आमच्या सोबत आहात आणि विश्वास करा, इट इज द बेस्ट डिसिजन ऑफ युअर लाईफ टू लर्न दिस 5 सिक्रेट हॅबिट्स. ठीक आहे, तर सर्वात पहिले मी तुम्हाला आमचं व्हिजन आणि मिशन सांगेल. त्यानंतर आपली हा जो क्लब आहे त्याचे काही कोड्स ऑफ ऑनर्स आहेत. कोड्स ऑफ ऑनर्स म्हणजे काही आपण जीवनामध्ये पालन करण्याची तत्व आहे जे आम्ही करतो. जे पण युव्हल क्लब मधले मेंबर्स असतील किंवा युव्हल क्लबचे जे पण काय म्हणू शकतो आपण प्रोपगेटर आहेत, जे लोक आज युव्हल क्लबच्या मार्फत पर्सनल डेव्हलपमेंट स्किल्स शिकवतात विद्यार्थ्यांना, ते या 5 तत्वांचं पालन करतात स्वतःच्या जीवनात आणि ते इतरांना देखील पालन करण्यासाठी मदत करतात. आपल्या सेशनचा एकच फ्लो असणार आहे. आपल्या प्रत्येक सेशन मध्ये आपण व्हिजन मिशनची चर्चा करणार आहोत, कारण आपल्या ध्यानात ते निघायला नको. कोर्स ऑफ ऑनर्सची चर्चा करणार आहोत. विजडम ड्रॉप्स म्हणजे शॉर्ट मध्ये तुम्हाला काही इन्फॉर्मेशन जी आम्ही अनुभव केलेली आहे, तुमच्यासाठी इन्फॉर्मेशन असेल पण ती आम्ही आमच्या जीवनात अप्लाय करून आज तिच्यामुळे आमच्या जीवनात परिवर्तन अनुभव करू शकतोय, ती तुमच्यासोबत शेअर करू. तिला आम्ही म्हणतो विजडम ड्रॉप्स. ओके, जसं आजचे विजडम ड्रॉप्स आहेत 3 इनर एम्पायर्स. आणि त्यानंतर ASAP मिनिट्स हे आपल्या FE 1708 ASAP मिनिट्स जे आहे ते आपल्या करिक्युलमचा भाग असणार आहे. आपण प्रत्येक मीटिंग मध्ये त्यांचं पालन करणार आहोत. तुम्हाला लगेच कळेल. आपण ह्या 2 गोष्टी, ही एक गोष्ट जी ASAP मिनिट्सची ती उद्या करणार आहोत, पण आज त्याची इन्फॉर्मेशन देऊ, त्यानंतर आपल्याला क्वेश्चन आन्सर येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिले आमचं व्हिजन आणि मिशन हे आहे. पहा, आम्ही सध्याला एका मिशनवर आहोत. वी आर ऑन द मिशन टू हेल्प 100,000 youths टू मास्टर दी 6 empires. कुठले आहे ते आपण चर्चा करूया. टू लिव्ह अ हॅपी,
prosperous and spiritual lifestyle. So this is the purpose of Eval Club. This is the mission statement of Eval Club. Okay, our vision is to make our country proud of having such a courageous, compassionate and capable youths. आपल्याकडे आज आपण जर पाहू तर प्रत्येक विदेशामध्ये, प्रत्येक मोठ्या मोठ्या MNC कंपनीमध्ये जर मोठ्या लीडरशिप पोझिशनला कोणी असतील तर ते आपले भारतीय युथ आहेत. पण त्याची आपल्याला जाणीव नाहीये. का? कारण बऱ्याचदा आपण स्वतःला अंडर एस्टिमेट करून येतो. तर आम्ही या मिशन वरती आहोत. आमचं हे विजन आहे की या भारत देशाला अभिमान, स्वाभिमान वाटेल आपल्या या तरुण पिढीवरती. ठीक आहे? तर आर यू वायब्रेटिंग विथ आवर दिस विजन अँड मिशन? जस्ट टाइप मी इन द chat box. If you are vibrating, if you are feeling warmth regarding this mission, just type me in the chat box. Yes, thank you, Mayur. Thank you very much. So let's move. हे 5 कोड्स ऑफ ऑनर्स आहेत जे आपण आपल्या जीवनात पालन करायचे आणि इथून पुढे प्रत्येक सेशन मध्ये आपण याची चर्चा करणार आहोत. फर्स्ट आहे ते म्हणजे क्लॅरिटी. आपल्या गोल, आपलं स्ट्रॅटेजी आणि आपली लर्निंग या तिन्ही गोष्टीमध्ये आपण क्लिअर असलं पाहिजे काय करायचंय काय नाही करायचं. सो क्लॅरिटी इज द फर्स्ट कोड ऑफ ऑनर विच ऑल ऑफ अस आर गोइंग टू फॉलो. क्लॅरिटी, बी क्लिअर, व्हॉट एव्हर यू आर डुईंग जस्ट बी क्लिअर. सेकंड इज अबंडन्स. बऱ्याचदा आपल्याला वाटतं, आपल्याला जर समजा घरी आई वडिलांनी काही एखादं स्वीट आणलं, आता माहित नाही तुम्ही करता का नाही, पण आमच्या वेळेस तर आम्ही करायचो. आम्ही 4 भावंड आणि त्याच्यामध्ये जर वडील काही घेऊन यायचे तर वाटायचं मला भेटेल का नाही. तर दॅट इज अ मेंटॅलिटी ऑफ स्कॅरसिटी. पण आपण चर्चा करणार आहोत अबंडन्सची आणि ह्या अबंडन्स जे कोड ऑफ ऑनर आहे ते आपण सगळे फॉलो करणार आहोत. काही स्केअर नाहीये, काही स्कॅरसिटी नाहीये, आपल्याकडे भरपूर आहे. ठीक आहे. माइंडसेट ऑफ विक्ट्री कॉन्शियस पीपल. So victory conscious people, they are in the mindset of abundance, not in the mindset of scarcity. ठीक आहे. तिसरं कोड ऑफ ऑनर आहे जे आपण पालन करण्याचा प्रयत्न करू तो म्हणजे मिनिमलिस्ट. युटिलिटी इज द प्रिन्सिपल. मिनिमलिस्ट म्हणजे जेवढ्या वस्तू आपल्याकडे आहेत ना तेवढ्यावरती आपलं साम्राज्य तयार करू. एक मुलगा म्हटला मला इंग्लिशची भीती आहे, काही नाही, मराठी चांगली येते ना, तर मराठीच्या आधारावरती आपलं साम्राज्य आपण तयार करूया. चालेल? तर हे आहे मिनिमलिस्ट. जेवढं आहे तेवढ्यामध्ये मोठं करण्याचा प्रयत्न करा. चौथं कोड ऑफ ऑनर आहे ग्रोथ. दॅट इज गोल्डन ट्रायंगल, लर्न, डू अँड टीच. याच्याबद्दल आपण आपल्या कोर्स मध्ये पण चर्चा करणार आहोत या पुढच्या 7 दिवसामध्ये. आणि 5वं जे आहे ते आम्ही सगळे फार मनापासून, आमच्या हृदयापासून प्रयत्न करतो स्वतःच्या जीवनात पालन करण्याचा आणि आपल्या ह्या कम्युनिटीमध्ये आपण सगळे पालन करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे कॉन्ट्रीब्युशन. गिव्ह बॅक टू द सोसायटी. ज्यांच्याकडनं आपल्याला मिळतंय त्यांना द्या, इन टर्म्स ऑफ नॉलेज, इन टर्म्स ऑफ हेल्प. ओके. So these 5 codes of honors we are going to follow. Are you with me? Type yes, we are. Type WR in the chat box. Okay. I am going for SSB interview. I am facing problem for speaking English. No problem. Thank you very much, Shreya. Thank you. Thank you, Pratik. Thank you, Neha Rathod. So let's move. Now, this is the next portion of our discussion today. ओके. सो टुडे इज द व्हेरी, कारण आपण याला फार सौम्य दिवस आहे आजचा. ठीक आहे. आज काही जास्त आम्ही तुम्हाला इन्फॉर्मेशन ओव्हरलोड करणार नाही, पण जे आपली एक प्रकारे आपण एकमेकांसोबत मैत्री करण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथे मी पूजाला पाहू शकतो, इथे मी संची मला दिसते जे चॅट बॉक्स मध्ये मी पाहतोय. तर प्रगती आहे, नेहा आहे, विलास, पूजा विलास मोठे आहे. ठीक आहे. तर आपण हे सगळे जे इथे आलो तर आपण एकमेकांची ओळख करण्यासाठी हा पहिला दिवस आहे. आणि विशेष करून आज जे आपल्यासोबत देवान सर आहेत, ऍक्च्युअली ही इज माय बेस्ट फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड. जरी मी 1 वर्षाने मोठा असलो तरी बऱ्याचदा त्यांनी मला मदत केलेली आहे. आणि ह्या पुढच्या 7 दिवसामध्ये आम्ही आमचा एक काय म्हणतात त्याला हिस्ट्री जी आहे आमच्या दोघांची, ज्याच्यामध्ये मी स्वतःला ग्रो करताना पाहिलंय देवान सरांसोबत, तर ते पण शेअर करेल. कारण विद्यार्थी मित्रांनो, आपण पुस्तकातून नाही शिकू शकत, पण आपण एकमेकाच्या जीवनातून फार शिकू शकतो. सगळ्यात पहिली गोष्ट एक मी सांगू इच्छितो, कारण इथे थोड्या वेळापूर्वी एका विद्यार्थ्याने मला प्रश्न विचारलेला की इंग्लिशचा प्रॉब्लेम होतोय. तर ऐकायची आमची स्टोरी ऐकायची असेल तर टाईप मी. हू वॉन्ट टू लिसन टू द स्टोरी ऑफ अस विच इज हेल्पफुल फॉर युअर लाईफ? मयूर, थँक यू. Okay, so many students, they are interested. Wow, wonderful. So
Let me share this story and let me stop this screen sharing. So मी तुम्हाला तर पाहू शकत नाही, पण कुणी जर व्हिडिओ ऑन करू शकत असाल तर प्लीज व्हिडिओ ऑन करा, जेणे की मला तुमच्याकडे पाहून इमोशन्स एक्सप्रेस करता येतील माझ्या स्वतःच्या. तर 2010 साली मी इंजिनिअरिंगला आलो औरंगाबादमध्ये आणि 2011 साली आमची भेट झालेली. तर थँक यू अल्ताफ, थँक यू व्हेरी मच. तर 2011 साली मी जेव्हा इंजिनिअरिंगला आलो, पहिलं वर्ष माझं झालं 2010 ला इंजिनिअरिंगला आलो, 11 ला माझं सेकंड इयर होतं. मी सेकंड इयरमध्ये आमची भेट झाली. हा फर्स्ट इयरला होता, मी सेकंड इयरला होतो. तर त्यावेळेस आम्ही एकत्र राहत होतो आणि कारण सरांचं फॅमिली बॅकग्राऊंड थोडा आर्मीशी रिलेटेड आहे आणि त्यांचं इंग्लिश मीडियममध्ये अभ्यास झालेला आहे, तर सरांची फ्रेंड आहे. त्यांचं कम्प्युटर नॉलेज चांगलं आहे, कारण ते 4th-5th स्टँडर्ड पासून कम्प्युटर आहे त्यांना ऑपरेशनमध्ये आणि आपल्याला तर कम्प्युटर MSc मध्ये आपण शिकलो. तर मला कम्प्युटर आणि इंग्लिश या 2 गोष्टींची इतकी भीती. तुम्हाला सांगतो इंग्लिशमध्ये आय वॉज वन ऑफ द टॉपर्स इन ग्रामर, पण बोलण्यामध्ये माय गॉड आय कुडंट अटर अ सिंगल वर्ड. तर मी सेकंड इयरला असताना देवान सरांना मी म्हटलं की यार माझा हार्ट शेअर केला. मला इंग्लिशचं प्रत्येक ग्रामरचं म्हणजे इतका ग्रामरमध्ये परफेक्ट आहे की एकही ग्रामर चुकणार नाही माझं, एकही सेंटेन्स चुकणार नाही. तुम्ही कुठलं पण द्या, आता नका देऊ बरं का, बरेच वर्ष झाले आता मी केलं नाही. पण मी ग्रामरमध्ये इतका मास्टर होतो 8th स्टँडर्डला असताना बरं का. तर 8वी 9वी 10वीच्या वर्गात बसवलं तर मी एकमेव असा विद्यार्थी होतो ज्याला ग्रामरचं कुठलं सेंटेन्स अवघड जायचं नाही आणि इंग्लिश बोलायला अरे माझा गळा दाबला जायचा. तर देवान सरांनी मला एक गोष्ट सांगितली, इथून पुढे इंग्लिशचा विचार नका करू, पण इंग्लिशमध्ये वाचन आणि इंग्लिशमध्ये श्रवण ऐकणं, ह्या 2च गोष्टी करा. वन डे यू विल रिअलाइज द पॉवर ऑफ लिसनिंग अँड रीडिंग इंग्लिश. अँड द एक्झाम्पल इज इन फ्रंट ऑफ यू. मी माझ्या जीवनात कधी स्पोकन इंग्लिशचा क्लास लावलेला नाही, बट आय कुड व्हॉट एव्हर आय कुड स्पीक, दॅट्स ओनली बिकॉज his guidance to me in the year 2011, and today I am trying to speak fluently in English. It's just because of being with him, reading English book and listening English talks. Okay, voice is breaking. Is it breaking to everyone? आवाज सगळ्यांसाठी अडकतोय का? ओके ओके ओके, थँक्यू पूजा. तर ही आमची स्टोरी होती. तर विद्यार्थी मित्रांनो प्लीज घाबरू नका, जर इंग्लिश येत नसेल तर घाबरू नका. जस्ट बी विथ अस इन दिस 7 days, and in next few days we are going to tell you about our next activity after these 7 days. But just be with us. आमच्या सोबत राहा, तुम्हाला कसल्याच प्रकारची अडचण येणार नाही. तुमच्या प्रत्येक अडचणीमध्ये कुणी तुमच्या सोबत नसलं तर हे 2 जे आहेत they are always with you. Okay, so Devan sir is very best friend and philosopher and guide, because in these 3 aspects he proved himself in my life. Okay, so जास्त वेळ नाही घेणार मी सरांचा. मी सरांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी विजडम ड्रॉप शेअर करावेत. तर मी स्क्रीन शेअर करतो. सर, ओव्हर टू यू. Thank you very much, Shivanand sir. He spoke a lot about me. I don't know how much is justified, but still, I will try my best to share a few wisdom drops. So here is you can see a triangle. One is mind side, second is soul side, and third is heart side. These 3 inner empires. You know, in our life, we try to achieve something, we try to gain something, we try to reach somewhere, but in due course of time we feel no, it's not working well, something is missing. Why? Because all our efforts, all our practice, it's all external. And remember one thing, that externals are just the manifestation of internals. So यदि एक्सटर्नल बाहर कुछ चेंज दिखना है, या यदि बाहर कुछ चेंज दिखाना है, बाहर कुछ चेंज लाना है, तो कहीं ना कहीं उसे इंटरनली चेंज लाना पड़ेगा. यदि इनर में चेंज होगा तो आउटर में वो दिखेगा. तो यहाँ पे 3 जो ट्रायंगल फॉर्म किया है, माइंड सेट, सोल सेट एंड हार्ट सेट,
इसको हम समझने का प्रयास करेंगे कि यहाँ पे यदि कुछ हमने कुछ यहाँ पे गड़बड़ कहाँ पे है, इसका प्रोसेसिंग क्या है, इसका वर्किंग क्या है, मॉडल क्या है, then we can see how we when we apply few changes to this three inner umpires, when we establish these three inner umpires, how it's easy, it's fulfilling to reach our goal, whatever various goals we have in our life. So let's start with mindset. Next. Okay, these are three inner umpires model. First is mindset. Mind means you can say directly say with our psychology, our thinking patterns. We have chat box here, right? So just a famous thing. कुछ पाने के लिए क्या करना पड़ता है हमें? Chat box में आप लिख सकते हो. कुछ पाने के लिए कुछ. Yes, I am waiting. कुछ पाने के लिए कुछ क्या करना पड़ता है? Just type it down. Yes, very good. Pooja, Shreya, नेहा, अनिकेत. कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है, नहीं, कुछ पाने के लिए कुछ करना पड़ता है. ये साइकोलॉजी है, यहां गड़बड़ है. It's so much unclear. We're so much confused, total chaos. ये चीजें हमें आगे बढ़ने से रोकती है कि जो सोसाइटी में पैटर्न स्टैब्लिश करती है कि कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है, कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है, कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. नहीं, कुछ खोने की आवश्यकता नहीं, कुछ पाने के लिए कुछ करने की आवश्यकता है. So that's totally unclear things in our mind. You have to clear those things. Next is ideally busy. Is someone says, oh, we have to do this, no, I'm very much busy with the assignments, busy with the homework, busy with the class tests, busy with the household work or all the chores. But are we really busy or just we are acting busy? We have to just sit and think about it. Are we really that much busy, or we are just busy being busy, not so much productive, or just we are cluttered, so much things, so much hodgepodge, we don't know when to do and what to do. And in that particular amount of time when output can be at its max, we're just producing output, just normal output. So we look into this mindset. One more thing that it's always said that be positive, think positive. Your thought is the basis of all your activities. If you can think that, it means you can achieve that. Yes, definitely. If you change your attitude, you will change your altitude. True, very much true. But that's not the everything. That's just the starting. We set our mind with our thoughts to reach the goal. My dear friends, that's not everything. That's just the beginning. Because next comes the heart set. Because even though our thoughts are positive, we have a clear goal, we know where to go, but still in our heart we have emotions. If they are positive, well and good, but if they are negative emotions, they drag our energy down, like sadness, resentment, depression, fear, grudge, envy. They drag all our energy down, no matter how much efforts we do. Try to put so much efforts day and night, but still not expected output is there. So why? Because that negative emotions are pulling our energy down. So we have to purify that emotions. And most of the time we underestimate ourselves. How underestimate ourselves? We are capable of a certain thing, but because being in the society, always listening, oh, you are useless, you are good for nothing, you can't achieve that, you believe them. And even though we are capable of that thing, we underestimate our powers. So we need a friend or a guide who believe in us and who estimate our, you can say, powers exactly and show us, yes, this is not you, this is you.
Means you are not this, you are this. That we have to. And being careless means we torture ourselves very much. Oh, I want this, so means I will torture my body, I will torture my mind, I will not sleep for nights, I will not eat enough, I will work so hard that body gets tired and diseased, totally perturbed. Yes, determination is required very much, but under proper guidance and not torturing the body. Because if body, which is the means to achieve the goal, it breaks in between, how will we achieve the goal? Next is soul set, which is intensely sleepy. We don't even want to speak of others, we don't believe in ourselves, who we are, what can we achieve. Being grown up in this society, in this environment, we always think, as discussed earlier, that we just grow in that limited pond, that in that limited area, in that limited situation, oh, I can achieve only this thing. That mentality is inbuilt, it's by default. So we need someone who can wake us up. No, break those bondages, break those chains, rise above your what is it level. Get up, wake up. And we should be very much conscious. So all those limitations which are thrown upon us unnecessarily by the media, by the society, by our peer, means our friends, we have to break that. And for that, we need guide who can see through us what are our capabilities. And for that, we are here to help you out. So we have to calibrate our mindset as we calibrate our, what's that? GPS system. Yeah. We calibrate our GPS so that we know north is north, south is south. So we have to clear our mindset. Yes, we are not following the general pattern of the society, but we are following what is true. True is true and false is false. We have to calibrate our mindset. And we have to purify our heart set. We have to purify our emotions so that when taking a decision, it should not be biased. It should not be partial. It should not be affected by those negative emotions. It should be a helpful decision. And soul set means we have to rise it. We have to rise above the underestimated level which we have established. Otherwise, many people are saying that you are useless, good for nothing. Shockingly, we believe that. And the whole life we live as if you're totally useless. Recently, I was talking to a small child, a small girl, and she, out of the blue, she said to me, she said, Bhaiya, you know, we are not useless. So she said to me, you are not useless. I said, why? Why am I not useless? Because you are providing carbon dioxide to the trees. You are helping them to breathe. You are giving so much, you're so much contributing to the trees, to the whole world. So you are not useless. So I was really mesmerized by that. Yeah, really, the point is right. We are not completely useless. Even so many people are saying that we are useless, we are not useless. We are contributing to so much. So we have to arise. Yes, you answer. Wow. Just type PTY, power to you. Just type PTY in the chat box. PTY stands for power to you. It means we always help each other grow. Okay. So power to you means you are delivering your power, whatever you are having internal powers to us,
and always we are there to contribute. Okay, so more power to you back. So thank you very much, Devansh sir. Actually, this may be information for you. हे जे आहे हे आता तुमच्यासाठी इन्फॉर्मेशन असेल, हा, पण जे पण सरांनी शेअर केले हे त्याच्यासाठी विजडम आहे, म्हणून आम्ही त्याला विजडम ड्रॉप्स म्हणतो. पहा, इन्फॉर्मेशन जे पण आपल्याला ऐकण्यातून वाचण्यातून मिळते ती इन्फॉर्मेशन आहे, पण जेव्हा आपण ती स्वतःच्या जीवनात अप्लाय करतो आणि अप्लाय केल्याच्या नंतर ती नॉलेज बनते आणि त्या नॉलेजमुळे जे आपलं जीवन परिवर्तित होतं ते आपलं विजडम बनतं. तर सरांनी फार चांगल्या प्रकारे 3 सेट समजून सांगितले आपल्याला, माइंड सेट, हार्ट सेट आणि सोल सेट. आणि विद्यार्थी मित्रांनो, प्लीज these 3 sets we have to master. का? कारण ते आपल्या पूर्ण जीवनाची बेसिस आहेत. ठीक आहे, तर सरांनी जशा प्रकारे आज ती आपल्यासाठी इन्फॉर्मेशनच आहे, पण आपण ह्या पुढच्या 7 दिवसामध्ये या तिन्ही सेटवर कार्य करणार आहोत. ठीक आहे, आपण हॅबिट्स फॉर्म करत करत हे 3 सेट्स पण, जसे की आपण एखादी बिल्डिंग बांधल्याच्या नंतर फाउंडेशन टाकतो ना, आणि मग वरची बिल्डिंग होत असताना पण आपण बऱ्याचदा पाणी वगैरे देणं, फाउंडेशनची काळजी घेतो, बाकी पिलर्सची काळजी घेतो, भिंतींची काळजी घेतो. तर तशाच प्रकारे आपलं फाउंडेशन एकदा सेट झाल्याच्या नंतर आपण वरच्या ज्या पण गोष्टी बांधतोय त्या कधी डगमगणार नाहीत. ठीक आहे, तर हे 3 सेट भलेही तुम्हाला आज समजले नसतील, काही हरकत नाही, हा, कारण हे समजण्याचं नाही, हे आधी इन्फॉर्मेशन घ्यायची आणि हळूहळू अप्लाय करायची. जसं सरांनी सांगितलं, माइंडला कॅलिब्रेट करा, म्हणजे त्याच्याकडे आपण आतापर्यंत निग्लेक्ट करतो, त्याला पाहतच नव्हतो, आता पाहायला तरी शिकू. हार्टला प्युरिफाय करा, आपल्याला माहितीच नव्हतं आपल्या हृदयामध्ये किती निगेटिव्ह इमोशन्स आहेत. ऍटलीस्ट सरांनी सांगितल्यामुळे आपल्याला कळलंय की निगेटिव्ह इमोशन्स ते आपण भरले होते. आणि सोल बद्दल तर आपण कधी चर्चा नाही करत. ठीक आहे, तर तो जो सोल सेट आहे ना, तो आपला व्हिजन आणि मिशन डिसाइड करण्यासाठी आणि ते मिळवण्यासाठी कामात येणार आहे. ठीक आहे, तर हे तिन्ही ज्या गोष्टी त्यांना आपण वेळ लागेल बरं का, आजच्या आज मास्टर नाही बनणार. ठीक आहे, किती जण तयार आहेत वेळ देण्यासाठी? जस्ट टाइप मी इन द चॅट बॉक्स, हाऊ मेनी ऑफ यू आर रेडी टू डू व्हॉट एव्हर इट टेक्स. सर, काही असो, आम्ही वेळ द्यायला तयार आहोत. थँक्यू सो मच मुग्धा, सेजल, थँक्यू सो मच. थँक्यू सन, नेहा, गीतांजली, सांची, गीता, ओके, मयुरी, थँक्यू सो मच. माय गॉड, का आपल्या टीम मध्ये फक्त मुलीच आहेत का रे? ओ प्रीती, ओ माय गॉड, Where are the boys? हे आमच्याकडे कॉम्पिटिशन असायची मुलांमध्ये मुलींमध्ये, पण इथे काही कॉम्पिटिशन दिसत नाही. इथे नो प्रॉब्लम, कुछ दिनों की बात है, बॉयज भी फॉर्म में आ जाएंगे, कोई बात नहीं. प्रतीक, थैंक यू वेरी मच, डैशिंग प्रतीक. ओके, so these ASAP minutes we are going to do in our next class. Just मी या पीपीटी मध्ये त्याच्यासाठी सांगितलं की मला तुम्हाला याच्याबद्दल इन्फॉर्मेशन द्यायची आहे. हा ASAP मिनिट जो प्रकार आहे ना, तो तुमच्यामधला जो लोअर कॉन्फिडन्स आहे, बऱ्याच जणांनी श्रीकांत सरांना प्रश्न विचारला होता, सेल्फ कॉन्फिडन्स वाढवायचा कसा, इंग्लिश मध्ये बोलणं शिकायचं कसं. ASAP मिनिट्स इज द पार्ट ऑफ दॅट. इथे 5 मिनिट तुम्हाला दिसत असेल, 5 मिनिट्स ओनली, गिव्हिंग 5 मिनिट्स विल हेल्प यू. आपले सेशन जेव्हा असतील तेव्हा आपण हे 5 मिनिट डेडिकेटेडली तुमचं कम्युनिकेशन स्किल वाढवण्यासाठी मदत करणार आहेत, आणि त्यासाठी हे 5 मिनिट आपण ठेवलेले आहेत, पण हे आपण नंतर करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शेवटचे 5 मिनिट आपल्याकडे आहेत, तर त्या कारण हा छोटा ओरिएंटेशन प्रोग्राम होता. उद्यापासून आपण 1 तास घेण्याचा प्रयत्न करू, आणि जर जमलंच, आम्ही इन्फॉर्मेशन ओव्हरलोड करण्यापेक्षा ट्रान्सफॉर्मेशनवर बिलीव्ह करतो. जर अजून कमी वेळात झालं, दॅट्स वेल अँड गुड, कारण आम्हाला अजून जास्त मुलांपर्यंत पोहोचता येईल. तर 45 मिनिट ते 1 तास हे आपली लिमिट असणार आहे. 1 तासाच्या वरती आमची पण इच्छा नाही जाण्याची, आणि तुम्हाला पण बोर करण्याची आमची इच्छा नाहीये, पण आमची एवढीच इच्छा आहे की तुमच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन यावं. ठीक आहे, तर म्हणून आम्ही हा सेशन जितका छोटा करता येईल तितका छोटा करण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, तर 2 गोष्टी असतात, ASAP मिनिट्स आणि त्याच्यानंतर असेल क्वेश्चन आन्सर्स. ठीक आहे, तर आज आपण क्वेश्चन आन्सर शेवटच्या मिनिटामध्ये जर एखादा जर घेता आला तर तो घेऊया, पण ह्या ज्या 2 गोष्टी त्या आपल्या पूर्ण करिक्युलमचा 7 दिवसाचा भाग असणार आहे. ठीक आहे, तर माझ्याला तुमच्याकडनं एक क्लॅरिफिकेशन पाहिजे, कारण उद्यापासून सोमवार ते शनिवार हे जे आपलं आहे वीक डे आहे, आणि त्या वीक डेज मध्ये तुमचं कॉलेज असतं. कॉलेज करू का नाही? नंतर उत्तर देतो. शैलेश, कॉलेज करायचं बेटा,
पण कॉलेज करून थोडासा वेळ काढायचा आहे. ठीक आहे. टाइम काय आहे सांगा मला. आम्ही विचार करतोय संध्याकाळी 7 ते 8 ह्या टाइम मध्ये आपण घेऊया. चालेल तुम्हाला? पुढचे आठवड्याभराचे जे सेशन्स आहेत 7 ते 8. वाव. फक्त तुम्हाला काळजी ह्या गोष्टीची घ्यायची, तुमचं नेट नका संपू देऊ. ठीक आहे. ओके. सो डन. 7 to 8 will be our timing for next evening. Tomorrow evening 7 to 8. ओ सकाळचा टाइम नाही बरं का, संध्याकाळचा टाइम. कॉलेजचा टाइम काय आहे सर? ऍक्च्युली इव्हॉल्व क्लब is working on its own for different college students of different colleges. ठीक आहे. आमचं MIT कॉलेजमध्ये पण इव्हॉल्व क्लब आहे, जिका मध्ये आहे, JNEC मध्ये आहे, CSMSS मध्ये आहे. तर ज्या कॉलेजच्या टायमिंग्स आहेत ना, तर त्या टायमिंग्स तुम्हाला तुमचं कॉलेज सांगेल किंवा तुमचा कॉलेजचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये असतील. पण इव्हॉल्व क्लबचा जो टायमिंग आहे तुम्हाला इथे शेअर करतोय. ठीक आहे. तर आपला जो हा 7 दिवसाचा वर्कशॉप आहे त्याचा उद्यापासूनचा टाइम असेल 7 ते 8. ठीक आहे. संध्याकाळी 7 ते 8. इज इट ओके? ओके. थँक्यू. सो विल मीट टुमॉरो शार्प ॲट 7. थँक्यू. आज तुम्ही सर्वजण वेळेवरती आलात. मी खरंच तुम्हाला आधीच धन्यवाद द्यायला पाहिजे होतं, पण सॉरी विसरला असेल. पण तुम्ही वेळेवर आल्याबद्दल तुमचं फार फार धन्यवाद. उद्या पण वेळेवरती या. इथून पुढचे 7 दिवस प्लीज हॅव फेथ इन मी आणि देवान सरांमध्ये पण विश्वास ठेवा. You will be the different person at the 8th day. Totally different. Shailesh will not be the same Shailesh. Mayuri will not be the same Mayuri. Sanchi will not be the same Sanchi. You all will be the evolved personalities. Okay, त्याचमुळे आमचं क्लबचं नाव आहे Evolve Club. So thank you very much for joining us this morning and we hope you will be there tomorrow evening. Thank you so much. More power to you. Thanks each other saying PTY. Type PTY to everyone and you can leave the meeting. We'll meet tomorrow at 7. Bye.